नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यावर झाला गुन्हा दाखल. तर सुनीता आंधळे यांच्यासाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का. काय आहे आजची स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील युवतीवर आळंदीत नेऊन बलात्कार करून खाजगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवल्याप्रकरणी आळंदीतील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीता आंधळेसह अन्य 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या गोष्टीमुळे महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका 19 वर्षीय युवतीचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पीडित युवतीने पोलिसांना स्वतः 112 या नंबरवर फोन करून माहिती दिल्यानंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या धक्कादायक प्रकरणात एका महिला कीर्तनकाराचा सहभाग आहे. ही घटना अत्यंत वारकरी संप्रदायाला लाजवणारी आहे. पीडित युवती अहिल्यानगर जिल्ह्यातील असून तिचे गेल्या महिन्यात 2 जून रोजी अपहरण करण्यात आले होते. तर तिला आळंदी येथील केळगाव रोडवरील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवत तिच्यावर जबरदस्तीने अन्य अत्याचाराने बलात्कार करत लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता. याबाबत संबंधित पीडित युवतीने 5 जणांविरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या घटनेत एका सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार व तिचा पती यांचा समावेश आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की पीडित युवती अहिल्यानगर जिल्ह्यातील तिच्या घरी दिनांक 2 जून रोजी घरी एकटीच असताना यावेळी तिच्या ओळखीतील महिला कीर्तनकार सुनीता आंधळे, जनाबाई आंधळे या घरी आल्या. यावेळी आंधळे यांनी तिला शेतात जाऊन येऊ असे म्हणत घराबाहेर आणले. तसेच तिला इथे आधीपासूनच उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या 4 चाकी इर्टिका गाडीमध्ये MH 43 CC 7812 या गाडीमध्ये ढकलले. यावेळी तिचा प्रतिकार मोडत काढत अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी तिला गाडीत बसवले. यावेळी पीडित युवती आरडाओरड करणार तो तिचे तोंड दाबत तिला आवाज करू नको अन्यथा तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे तिला गप्प बसावं लागलं. यानंतर अहिल्यानगर येथून निघालेली गाडी थेट पुण्यातील आळंदी येथील मुलींच्या भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत पोहोचली. या संस्थेतील इमारतीमध्ये अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू महाराज आंधळे यांनी त्या तरुणीला एका खोलीत डांबून ठेवले. तसेच अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तिच्यावर सतत याच पद्धतीने बलात्कार आणि लग्नासाठी दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यानंतर स्वतःला सावरत त्या पीडितेने हुशारीने सापडलेल्या मोबाईलमधून 112 नंबर कॉल करत मदत मागितली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी तपासाची चक्र फिरवत घटनास्थळ गाठले. तसेच संबंधित व्यक्तींना अटक करत आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला पीडित युवती घाबरल्यामुळे तक्रार दिली नाही, पण तिचे सर्व हकीकत घरच्यांना सांगितल्यानंतर 7 जुलै रोजी याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, गाडीचा अनोळखी चालक, ज्या संस्थेत त्या मुलीला डांबून ठेवलं ते भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या सुनीताताई अभिमन्यू भगवान आंधळे या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली असून खाजगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान आळंदी व केळगावमधील ग्रामस्थांनी एकत्रित येत आळंदी व केळगाव परिसर व आळंदीच्या पंचक्रोशीत असणाऱ्या मुलींच्या व मुलांच्या अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर बंदी घालावी अशी मागणी महिला आयोगाकडे केली आहे. दरम्यान महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत मुलीवरती अशा प्रकारचा अनन्वित अत्याचार आणि बलात्कार घडतो ही वारकरी संप्रदायाला लाजवणारी गोष्ट आहे अशा शब्दामध्ये अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एखाद्या महिला कीर्तनकारांनी मुलीच्या अत्याचाराने बलात्काराला खतपाणी घालणं कितपत योग्य आहे? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.